नमस्कार. बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भगवान शिव आणि बाळमामांचे दैवी नाते याबद्दलची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. त्याबद्दल भक्तांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही जर चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे, तर चला पाहूया. चांग बरं बाळूमामाच्या नावानं चांग बरं. भगवान शिव आणि बाळूमामा यांच्याविषयी दैवी नात्यांविषयी भक्तांच्या मनात अत्यंत गूढ श्रद्धा आणि भावनिक जिव्हाळा आहे. हिंदू धर्मामध्ये भगवान शिव हे संहार आणि पुनर्निर्मितीचे अधिपती योगीश्वर. भक्तांनो, योगीश्वर करुणामूर्ती आणि भक्तांच्या आर्तहाकेला तत्काळ धावून जाणारे देव मानले जातात. त्यांचा स्वभाव विरक्त परंतु अंतःकरण अत्यंत प्रेमळ असा आहे. दुसरीकडे बाळूमामा हे महाराष्ट्रातील एक पूजनीय संत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आयुष्यातील साधेपणा, जनसेवा, प्राणी मात्रावरील प्रेम आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची वृत्ती पाहून अनेक भक्त त्यांना शिवाचा अवतार मानतात, अंश अवतार म्हणतात. ही संकल्पना अशी आहे की परमेश्वर स्वतः पूर्ण रूपाने नव्हे तर आपल्या दैवी शक्तीचा अंश घेऊन पृथ्वीवर अवतारण धारण करतो. जसे भगवान शिव विविध काळात विविध रूपे धारण करतात, तसेच काही संतांमध्येही त्यांच्या गुणांचा अंश प्रकट झालेला दिसतो, असे भक्त मानतात. बाळूमामांच्या जीवनात अनेक प्रसंग असे सांगितले जातात की त्यांनी संकटात सापडलेल्या लोकांना आधार दिला, आजारी प्राण्यांना वाचवले आणि समाजातील दुःखी लोकांच्या जीवनात आशेचा दिवा पेटवला. शिव जसे भूतनाथ म्हणून सर्व जीवांचे अधिपती आहेत, तसेच बाळूमामांनीही सर्व सजीवावर करुणा दाखवलेली होती. भगवान शिव हिमालयातील कैलासावर ध्यानमग्न असलेले योगी आहेत. त्यांचे जीवन वैराग्यपूर्ण आहे, परंतु भक्तांच्या हाकेला ते तात्परतेने प्रतिसाद देतात. बाळूमामांचे जीवनही साधे, अलंकारविरहित आणि लोकांमध्येही मिसळून राहणारे होते. त्यांनी कधीकधी स्वतःला देव म्हणून घेतले नाही, परंतु लोकांच्या अनुभवामधून त्यांना दैवी शक्ती लाभलेली आहे अशी भावना निर्माण झाली. शिवांच्या जटामधून गंगा वाहते, म्हणजेच जीवनदायिनी शक्ती त्यांच्यात आहेत. त्याचप्रमाणे बाळूमामांच्या सहवासातून लोकांना मानसिक शांती, धैर्य आणि श्रद्धेची गंगा लाभते असे भक्त सांगतात. शिव हे रुद्र रूपात अन्यायाचा नाश करणारे आहेत. बाळूमामांच्या कथामध्ये असे आढळते की त्यांनी चुकीच्या मार्गावर गेलेल्या लोकांना योग्य दिशा दिली. ते कठोर शब्दांनी नाही तर प्रेमाने आणि उदाहरणाने लोकांना बदल घडवून आणायला प्रेरित करत. शिवाच्या गळ्यातील नाग भयावार विजयाचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे बाळूमामांनी लोकांच्या मनातील भीती दूर करून विश्वास निर्माण केला. भक्ताच्या दृष्टीने दैवी नाते हे केवळ तत्वज्ञान नसते तर अनुभव असतो. अनेक जण सांगतात की बाळूमामांच्या दर्शनानंतर त्यांना स्वप्नात शिवाचे दर्शन झाले किंवा संकटाच्या क्षणी ओम नमः शिवाय या मंत्रासोबत बाळूमामांची आठवण झाली. अशा अनुभवामुळे त्यांना दोघांमध्येही आध्यात्मिक एकरूपता जाणवते. शिव परंपरेत शिव हा गुरूंचा गुरु मानला जातो. संत परंपरेत गुरु हेच ईश्वराचे रूप मानले जाते. त्यामुळे बाळूमामा हे शिवावताराचे प्रकट रूप आहेत अशी श्रद्धा काही भक्तांमध्ये दृढ झालेली आहे. तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की अंशावतार मानणे जाणारे ही गोष्ट श्रद्धेची गोष्ट आहे. ऐतिहासिक किंवा शास्त्रीय पुरावा याबाबत स्पष्ट उपलब्ध नाही, पण भक्तासाठी अनुभव आणि विश्वास हेच मुख्य आधार असतात. हीच मोठा पुरावा आहे. बाळूमामाने दिलेले संदेश साधेपणा, प्रामाणिकपणा, परिश्रम आणि देवावरील अखंड श्रद्धा हे शिवतत्वाशी सुसंगतीत वाटतात. शिव जसे सर्वांना समान दृष्टीने पाहतात, तसेच बाळूमामांनी जात, पंथ, श्रीमंती, गरिबी यांचा भेदभाव कधीच केला नाही असे सांगितले जाते. तसेच भक्तांनो, भगवान शिव आणि बाळूमामा यांचे दैवी नाते हे भक्तांच्या भावविश्वात निर्माण झालेले आध्यात्मिक बंधन आहे. शिव म्हणजे अनंत शक्ती, वैराग्य आणि करुणा
बाळूमामा म्हणजे त्या गुणांचे मानवी रूपातील प्रतिबिंब असे अनेकांना वाटते. या श्रद्धेमुळे भक्तांना धैर्य, आशा आणि सदाचाराचा मार्ग मिळतो. दैवी नाते हे केवळ अवताराच्या संकल्पनेत मर्यादित नसून प्रत्येकाच्या अंतःकरणातील शिवतत्व जागरूक करण्याची प्रेरणा आहे आणि तीच बाळूमामांच्या स्मरणातून जिवंत राहते. तसेच भगवान शिव आणि बाळूमामा यांच्या दैवी नात्यांचा विचार अधिक सखोलपणे केला तर ते नाते केवळ अवतार या शब्दापुरते मर्यादित राहत नाही, तर ते तत्वज्ञान, भक्ती परंपरा आणि लोकानुभव यांच्या संगमातून उभे राहतो. भगवान शिव हे केवळ देव नसून एक तत्व आहेत. शांतता आणि प्रचंड शक्ती यांचे अद्वितीय मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्वात विरक्ती आहे, पण त्याच वेळी असीम करुणाही आहे. बाळूमामा यांच्या जीवन कथेकडे पाहिले असता भक्तांना हेच शिवतत्व मानवी रूपात प्रकट झालेले दिसते. शैव परंपरेनुसार शिव हे आदियोगी मानले जातात. त्यांनी जगाला योग, ध्यान आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग दिला. बाळूमामांच्या जीवनातही ध्यान, नामस्मरण आणि ईश्वरनिष्ठा यांना विशेष महत्त्व होते असे सांगितले जाते. त्यांच्या सहवासात बसल्यावर लोकांना अंतर्मनात शांतता जाणवायची, मनातील अस्थिरता कमी व्हायची अशी अनेकांची भावना आहे. शिव जसे समाधानिस्थ असले तरी विश्वाचे संचालन करतात, तसेच बाळूमामांनी बाह्य दिखावा न करता शांतपणे लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवले असे भक्त मानतात. शिवाच्या रूपात विरोधाभासांची सुंदर एकता दिसते. ते संहारक आहेत, पण त्याच वेळी आशुतोष म्हणजे सहजग प्रयत्न करणे, प्रसन्न होणारे. ते रुद्र म्हणजे पण भोलेनाथही आहेत. बाळूमामांच्या कथांमध्ये अशीच दैत्याची छटा दिसते. ते साधे मितभाषी आणि प्रेमळ होते, पण चुकीच्या गोष्टीवर आणि ठाम भूमिका घेतली. शिवाच्या तिसऱ्या डोळ्याचे प्रतीक म्हणजे अंतर्दृष्टी, भ्रम आणि असत्याचा नाश करणारी जागरूकता. भक्ताच्या अनुभवानुसार बाळूमामांनाही लोकांच्या मनातील वेदना आणि समस्या ओळखण्याची विलक्षण क्षमता होती. म्हणूनच काही जण त्यांना शिवाच्या दैवी अंशाचे रूप मानतात. अंश अवतार ही संकल्पना वेद पुराणात विविध प्रकारे मांडलेली आहे. देव आपल्या शक्तीचा काही भाग विशिष्ट कार्यासाठी पृथ्वीवर प्रकट करतात अशी श्रद्धा आहे. शिवाच्या अनेक अंशावतार लोककथांमध्ये आणि आगमन पुराणांमध्ये आढळतात. त्या पार्श्वभूमीवर काही भक्तांना वाटते की बाळूमामा हे शिवतत्वाने प्रेरित कार्यासाठी जन्माला आलेले आहेत. त्यांनी प्राणी मात्रावर प्रेम केले, अन्यायग्रस्तांना धीर दिला आणि देवभक्तीचा साधा मार्ग दाखवला. हे गुण शिवाच्या करुणामय स्वभावाशी सुसंगत आहे. शिव भूतनाथ म्हणून सर्व जीवांचे स्वामी मानले जातात. त्यांना स्मशानवासी म्हणतात कारण ते जीवन मृत्यूच्या पलीकडील सत्याचे प्रतीक आहेत. बाळूमामांच्या जीवनात ही मृत्यूची भीती कमी करून श्रद्धा वाढवण्याचे प्रसंग सांगितले जातात. लोक संकटात असताना त्यांच्या नावाचे प्रार्थना करतात त्यांच्या नावाने आणि त्यांना मानसिक बळ मिळत असे. हे नाते तर्कावर नव्हे तर अनुभवावर आधारित आहे. जेव्हा भक्त संकटातून सुखरूप बाहेर पडतात तेव्हा ते त्या कृपेचे श्रेय शिवाला आणि बाळूमामांना देतात आणि त्या अनुभवातून दैवी एकरूपतेची भावना दृढ होते. शिवाच्या जटातील गंगा ज्ञान आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. बाळूमामांच्या शिकवणीतही अंतःकरण श्रद्धा ठेवणे, लोभ, स्पर्धा टाळणे आणि परिश्रमाने जीवन घडवणे यावर भर होता असे सांगितले जाते. शिवाचे वासस्थान कैलास हे अलिप्ततेचे प्रतीक आहे, तर बाळूमामांचे जीवन लोकांमध्ये मिसळलेले होते. तरीही दोघांमध्ये समान धागा म्हणजे वैराग्य, स्वार्थापासून दूर राहणे. एक महत्त्वाची बाब म्हणजे बाळूमामांना शिवाचा अवतार मानणे ही श्रद्धेची गोष्ट आहे. ऐतिहासिकदृष्ट्या त्याबाबत शास्त्रीय पुरावे उपलब्ध नाहीत, पण भारतीय संत परंपरेत संतांना ईश्वराचे रूप मानण्याची परंपरा आहे. गुरु म्हणजे शिव ही संकल्पना
अनेक भक्त परंपरेमध्ये आढळते. त्यामुळे बाळूमामांच्या रूपात शिवतत्वाचा अनुभव येतो अशी भावना आहे. काही भक्तांमध्ये दृढ झालेली ही भावना. हे दैवी नाते आपल्याला एक संदेश देते. शिवतत्व बाहेर कुठेतरी दूर नसून प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. बाळूमामांच्या स्मरणातून जर मनात करुणा, धैर्य, सत्यनिष्ठा आणि भक्ती जागरूक होत असेल तर तेच खरे शिवाशी असलेले नाते ठरते. श्रद्धा, अनुभव आणि सद्गुणांची जोपासना यातून हे दैवी नाते अधिक दृढ होत जाते भक्तांनो. तसेच भगवान शिव आणि बाळूमामा यांच्या दैवी नात्याचा विचार अजून खोलवर केला तर आपण केवळ कथांमध्ये न अडकता त्यामागील आध्यात्मिक तत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान शिव हे केवळ त्रिशूळधारी देव नसून ते चैतन्य आहेत. निर्गुण आणि सद्गुण यांचा संगम. ते एकाच वेळी ध्यानस्थ, योगी आणि विश्वाचे संचालन करणारे ईश्वर आहेत. हे द्वैत जेव्हा एखाद्या संताच्या जीवनात प्रकट होते तेव्हा भक्त त्या संतांमध्ये शिवतत्व पाहू लागतात. बाळूमामा यांच्या बाबतीतही अशीच भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली. शिवतत्व म्हणजे काय? ते म्हणजे शांतता, निर्भयता, करुणा, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शक्ती आणि सर्वांवर समान दृष्टी ठेवण्याची वृत्ती. बाळूमामांच्या जीवन कथांमध्ये या सर्व गुणांचा उल्लेख आढळतो. त्यांनी कधी मोठेपणाचा आव आणला नाही, परंतु लोकांच्या दुःखात ते सहभागी झाले. शिव जसे विषप्राशन करून नीलकंठ झाले म्हणजे जगाचे दुःख स्वतःवर घेतले, तसेच बाळूमामांनीही लोकांच्या समस्या ऐकून त्यांना मानसिक आधार दिला असे भक्त सांगतात. या साम्यामुळे त्यांना शिवाचा अवतार मानले जाते. शिवाचा डमरू हा सृष्टीच्या नादाचे प्रतीक आहे. त्या नादातूनच वेदांची उत्पत्ती झाली असे मानले जाते. बाळूमामांच्या वाणीमध्येही साधेपणा असून ती लोकांच्या मनात बदल घडवणारी होती. ते मोठे शास्त्र सांगत नसत, पण साध्या शब्दात जीवनाचा अर्थ समजून देत. शिव जसे आशुतोष क्षणात प्रसन्न होणारी, तसेच बाळूमामाकडे गेलेल्या भक्तांना सहज कृपा मिळाल्याचा अनुभव येतो असे अनेक जण सांगतात. शैव तत्वज्ञानात एक विचार महत्वाचा आहे. शिवोहम म्हणजे प्रत्येक जीवामध्ये शिवतत्व आहे. या दृष्टिकोनातून पाहिले तर आशा अवतार, अंश अवतार ही कल्पना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून ती त्या व्यक्तीमध्ये प्रकट झालेल्या दिव्य गुणांची ओळख आहे. बाळूमामामध्ये जर करुणा, संयम, परोपकार आणि भक्तीची अखंड ज्योत दिसत असेल तर भक्त त्यांना शिवाच्या आशेचे रूप मानतात. ही मान्यता भक्तांनो भक्ताच्या अंतःकरणातून आलेली आहे. शिव स्मशानात राहतात याचा अर्थ ते जीवनाच्या अनित्यतेचे स्मरण करून देतात. बाळूमामांच्या शिकवणीती संसार तात्पुरता आहे, सद्गुण कायमचे आहेत असा संदेश असल्याचे सांगितले जाते. त्यांनी लोकांना लोभ, मत्सर, राग यापासून दूर राहण्याचा उपदेश केला. शिवाच्या गळ्यातील रुद्राक्ष जसे साधेपणाचे प्रतीक आहे, तसेच बाळूमामांचे जीवन ही साधे आणि अलंकाररहित होते. काही भक्तांच्या अनुभवामध्ये असे सांगितले जाते की संकटाच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्रासोबत बाळूमामाचे नाव घेतल्यास धैर्य मिळते. हा अनुभव दैवी नात्याची जाणीव अधिक दृढ करतो. शिव म्हणजे अंतर्मनातील अंधार दूर करणारी ज्योत. बाळूमामांच्या स्मरणाने जर मनात आशा आणि विश्वास जागृत होत असेल तर तोच शिवाशी संबंध ठरतो भक्तांनो. तसेच शास्त्रीय किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले तर बाळूमामांना शिवाचा अंश अवतार म्हणण्याचे ठोस पुरावे नाहीत. ही श्रद्धेवर आधारलेली संकल्पना आहे, परंतु भारतीय परंपरेत संतांना देवाचे रूप मानण्याची दीर्घ परंपरा आहे. भक्तासाठी अनुभव हेच प्रमाण असते. त्याला ज्या ठिकाणी दैवी स्पर्श जाणवतो तिथे तो ईश्वर पाहतो. शेवटी भक्तांनो एवढंच सांगायचं आहे मला. भगवान शिव आणि बाळूमामा यांचे दैवी नाते हे बाह्य स्वरूपापेक्षा अंतर्मनातील अनुभूती आहे. जर बाळूमामांच्या स्मरणाने मनात शिवतत्व जागृत होत असेल, निर्भयता, करुणा, सत्य आणि भक्ती, तर तेच खरे अंश अवताराचे रहस्य आहे. दैवी नाते म्हणजे बाह्य चमत्कार नव्हे तर अंतःकरणातील परिवर्तन
आणि हे परिवर्तनच भक्ताला शिवाशी जोडते. बाळूमामांच्या माध्यमातून लक्षात ठेवा. भक्तांनो, असेच बाळूमामा आणि शिवशंभू यांचे संकल्पनिक आणि भावनिक संदेश, दैवी संदेश आणि बाळूमामांचे वैचारिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये शिव शंभू श्री बाळूमामा प्रसन्न हीच कमेंट करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ.